अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गणगण गणात बोते. दर्शक हो, आपल्याला कळलंच असेल की गणगण गणात बोते हा मंत्र मी म्हटल्यानंतर आपल्याला ह्या भागामध्ये गजानन महाराजांचं चरित्र थोडक्यात अभ्यासायचं आहे. आम्ही मुद्दाम असं केलेलं आहे की काही काही चरित्र जी आहेत त्यांचं फक्त सूचन केलेलं आहे. त्याच्या मागचा उद्देश असा आहे की तुमच्या मनामध्ये ती उत्सुकता जागृत व्हावी आणि मग तुम्ही मूळ ग्रंथ वाचून महाराजांचं संपूर्ण चरित्राचं आलोडन करावं. अशा पद्धतीने आम्ही ही सगळी रचना केलेली आहे. त्यामुळं सगळ्या चमत्कार कथांचा समावेश आम्ही केलेला नाही आणि मुख्य जे आहे ते मग महाराजांचं जन्म आणि समाधी आणि त्यातल्या चरित्रातला काही भाग हा आम्ही घेतलेला आहे, हा निवडलेला आहे. आणि दुसरं असं की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की आपल्या मनात उत्सुकता निर्माण करणं की त्यांचं मूळ चरित्र वाचून पाहावं आणि ते चरित्र वाचल्यानंतर त्याच्यासुद्धा एक तुम्हाला एक जो पुण्याचा भाग आहे तो पुण्याचा भाग तो तुम्हाला प्राप्त व्हावा असा त्याच्या मागचा उद्देश आहे. आता गजानन महाराजांचा जर काळ आपण पाहिला तर तो 1878 ते 1910 अशा पद्धतीचा आहे. आता गजानन महाराजांचा सुद्धा जन्म कधी झाला किंवा काय झाला ह्याच्याविषयी काही माहिती उपलब्ध नाही, परंतु संप्रदाय आणि परंपरा असं मानते की माघ वद्य सप्तमीला महाराज शेगावामध्ये प्रकट झाले. आणि ते कसे प्रकट झाले तर तिथं उष्ट्या पत्रावळ्या टाकल्या होत्या, तर ते उष्ट्या पत्रावळ्याचं ते उरलेले अन्न होतं, ते अन्न ते सेवन करत होते आणि मग ते महाराज तिथं प्रकट झाले. तर सुरुवातीला माहिती आहे की आपले जे सगळे दत्त संप्रदायिक सत्पुरुष आहेत ते सगळे बालोन्मत्त पेशाचे होत, म्हणजे वर ते वेड्यासारखे वाटायचे. त्याच्यामागे त्यांची धारणा अशी होती की आपल्याजवळ कोणी येऊ नये आणि म्हणून ते लोकांच्या पासून दूर जाण्यासाठी किंवा लोक आपल्यासाठी आपल्यापासून दूर व्हावीत म्हणून हे त्यांनी धारण केलेलं ते रूप होतं. तर त्याप्रमाणे लोक त्यांना वेडा पिसा असं म्हणायचे आणि त्यांचं जे बोलणं असायचं ते सगळं असंबद्ध असायचं, कधी कधी नग्न अवस्थेत असायचे आणि मग ते चिलीम हुक्का वगैरे असं त्याचं पीत असायचे. परंतु हळूहळू मात्र मग शेगावच्या लोकांना त्यांची भक्ती होती, ती भक्ती किंवा त्यांचं महात्म्य होतं किंवा त्यांचं सामर्थ्य होतं ते त्यांना पटलं आणि मग शेगावची जी मंडळी होती ती सगळी शेगावची मंडळी ही त्यांच्या भजनी तिथं लागलेली आहे. आणि मग असं झालं की आधी जे गजानन महाराजांना हिणवायचे किंवा ज्यांच्याकडे तुच्छतेनं पाहिजे ती सगळी मंडळी किंवा ती सगळी गावकरी मंडळी ही त्यांच्या भजनी लागली. हे सगळं गजानन महाराजांचं खूप मोठं सामर्थ्य होतं. आणि मग महाराजांनी तिथे अनेक प्रकारचे चमत्कार केले. आता त्या चमत्काराने संत मोठे झाले का तर तसं नाही, मुळात संत हे मोठेच होते, चमत्कार केले म्हणून ते मोठे झाले अशातला भाग नाही, परंतु संतांचं मुळातलं सामर्थ्यच असं आहे की ते सर्वगुण संपन्न असे होते. आता त्या काळात त्यांच्या चरित्रामध्ये आहे की दासगडूंनी त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे, गजानन विजय 21 अध्यायाचं त्यांनी चरित्र लिहिलेलं आहे. तर ते चरित्र सुद्धा आजकाल लोकांच्या पठणामध्ये आहे. तर त्याचे सुद्धा 2 प्रकार आहेत. एक म्हणजे दर महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर त्याचं वाचन केलं जातं 21 अध्याय. काही काही जण गुरुपुष्यावर त्याचं वाचन करतात आणि काही काही जण दशमी, एकादशी, द्वादशी अशा 3 दिवसात त्या 21 अध्यायांचं वाचन करतात. अशा प्रकारे त्या पोथीचं वाचन आणि पारायण आणि पठण असं केलं जातं. दुसरं असं की दासगणू महाराजांनी खूप मोठं वाङ्मय हे नंतर जे आधुनिक संत होते त्या आधुनिक संतांच्यावर त्यांनी निर्माण केलं. तसं त्यांनी नंतर एक छोटेखानी गजानन प्रार्थना स्तोत्र लिहिलेलं आहे आणि ते गजानन प्रार्थना स्तोत्र हे सुद्धा गजानन महाराजांच्या भक्तामध्ये विशेष लोकप्रिय आहे आणि त्याचं नित्यपठण करणारी मंडळी पण आपल्याला सगळीकडे आजूबाजूला दिसतील. तर अशा प्रकारे महाराजांचं जे सगळं चरित्र आहे ते सगळं चरित्र अलौकिक होतं. महाराजांच्या चरित्रामध्ये टिळकांचा उल्लेख येतो. लोकमान्य टिळकांना त्यांनी प्रसाद पाठवला आणि अशी धारणा आहे की लोकमान्य टिळकांनी महाराजांनी पाठवलेला भाकरीचा प्रसाद ग्रहण केला आणि त्याच्यामुळं महाराजांना गीता रहस्य हा ग्रंथ लिहिता आला किंवा गीता रहस्य लिहिण्याची प्रेरणा किंवा सामर्थ्य हे त्या भाकरीच्या प्रसादामुळे तिथे प्राप्त झालेलं आहे. आणि महाराजांचा प्रसाद येतो काय अगदी खूप मोठा पंचपक्वान्नाचा आहे असं नाही. तुम्ही जर सगळे गजानन भक्त असाल तर महाराजांना फक्त झुणका भाकर एवढी लागते आणि कांदा आणखीन मिरच्या एवढाच महाराजांचा साधा प्रसाद आहे आणि आज सुद्धा तो महाराजांना अर्पण केला जातो. आणि जर तुम्ही ठिकठिकाणी बघितलं की महाराजांची जी मंदिर आहेत किंवा महाराजांचे मठ आहेत
ते नुसतं शेगावला नाही तर इतरत्र पण आहेत, परंतु त्या ठिकाणी कमालीची स्वच्छता असते. कमालीच्या कमी पैशामध्ये तुम्हाला तिथं जेवण मिळतं, नाश्ता मिळतो आणि अतिशय स्वच्छता अशी तिथं असते. आणि महाराजांचा स्वच्छतेचा वारसा असा हा अजूनही तिथे सुरू आहे. आणि जर तुम्ही शेगावला गेलात तर शेगावचा खूप मोठा असा विकास जो आहे, हा विकास केवळ आणि केवळ गजानन महाराजांच्यामुळे झालेला आहे. आणि तिथे महाराजांच्या मंदिराची खूप मोठी वास्तू तिथं आहे. आणि महाराजांनी समाधी जी घेतली ती समाधी ऋषीपंचमीच्या दिवशी घेतलेली आहे. म्हणून ऋषीपंचमीच्या दिवशी खूप मोठा समाज जो आहे तो खूप मोठा समाज शेगावला जमा होतो. आणि ज्यांना शक्य होत नाही, कारण आदल्या दिवशी आपल्याला गणेश चतुर्थी असते, ज्यांना शक्य होत नाही ते घरी बसून महाराजांची उपासना करतात. आणि आता काही वर्ष झाली, नुकतीच वर्ष झाली की आषाढी एकादशीला गजानन महाराजांची पालखी सुद्धा पंढरपूरला जाते आणि त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर दिंड्या आणि भरपूर समाज असतो. तर अशा प्रकारे गजानन महाराजांनी हे सगळं वैभव जे आहे ते सगळं वैभव आपल्या भक्तांना दिलेलं आहे. आणि गणगण गणात बोते हा त्यांच्या तोंडामध्ये असलेला परवलीचा शब्द आहे आणि मग त्यालाच मंत्राचं सामर्थ्य प्राप्त झालं. आणि म्हणून आज सुद्धा गजानन महाराजांचे भक्त आहेत ते गणगण गणात बोते या मंत्राचा जप करतात. आणि महाराजांचं स्मरण करायचं असेल तर गजानन महाराज असं म्हणण्याच्या ऐवजी गणगण गणात बोते असं म्हणतात आणि महाराजांचं स्मरण करतात. तर अशा पद्धतीने आज आपण गजानन महाराजांचं स्मरण करूया आणि त्यांचा जो मंत्र आहे गणगण गणात बोते या मंत्राने आपण महाराजांना स्मरण करूया. धन्यवाद.